तर महत्त्वाची बातमी आहे, मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे। एप्रिलमध्ये लोकसभेसाठी मतदान होण्याची शक्यता असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। कमी वेळात महायुतीच्या जास्त जागा निवडून आणायच्या आहेत असे ते म्हणाले। ज्याचा प्रचार कराल त्याच्याबद्दल तुमचं वेगळं मत असू शकतं। पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतल्यानंतर सन्मान ठेवा असंही अजित पवारांनी म्हटलंय। फार कमी वेळ आहे, कारण मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे आणि एप्रिलमध्ये या लोकसभेच्या निवडणुकाचं मतदान होईल आणि त्या कमी वेळामध्ये आपल्याला महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचं काम त्या बाबतीमध्ये करायचं आहे। ठीक आहे, भांड्याला भांडं लागतं। स्थानिक बाबतीमध्ये काम करत असताना कदाचित तुम्हाला ज्या लोकांचा प्रचार करावा लागणार आहे त्यांच्या संदर्भातली तुमचं वेगळं आगळं मत असू शकतं, परंतु एकदा आपण एखाद्या पक्षाला बांधील राहिल्यानंतर तुमचं विचार तुमची मतं तुम्ही जरूर मांडा, परंतु एकदा पक्ष नेतृत्वाने किंवा पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतल्यानंतर त्या गोष्टीचा मात्र आपण सन्मान ठेवला पाहिजे, आदर केला पाहिजे आणि बाबा आता हा अंतिम निर्णय, आपण त्याचं काम केलं पाहिजे। त्याला काहीतरी कुठंतरी शिस्त राहील, नाहीतर मी मला पाहिजे तसं वागणार, मी मला पाहिजे तसं करणार असं म्हटल्यानंतर तो बेशिस्तपणा ठरतो आणि त्याच्यातनं संघटना पण विस्कळीत होती। त्याच्यातनं एकवाक्यता ही फार महत्त्वाची आहे आणि त्या प्रकारे आपण सगळेजण एकमेकाला मदत करू अशी माझी आपल्याला अतिशय नम्रतेची सूचना आहे।